धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. जय जयाजी मंगलधामा. मंगल नाम तुझे आत्मया रामा. चराचर फलांकित द्रुमा. नामातीत तू. अमंगळ हे माझी काया. मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया. करी छाया कृपेची. तव कृपा बळे समस्त. वदने म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त. ठेवी वरद हस्त श्री माझ्या. ऐका श्रोते जन सादर. मल महात्म्य परिकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर. भावे साचार परिसिजे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी. विंध्याद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय निरी. वृक्षतिरी शोभती. नाना वृक्ष सुशोभित. नारी केळी फळभारे लवत. ताडमाड खरजुरी शोभत. वृक्ष शोभती नाना परी. तेथे हंस कारंड व चक्रवाके. मयोर चातक बदके. मूषक नकुळ बिडाळके. आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदा उबरवा. स्नान संधे आराधिती उमाधवा. यक्ष गण गंधर्वा ते धवा. आराम रमवी सर्वाते. तेथे भवानी सहित शूळपाणी. क्रीडार्थ येताती तयेवनी. ऐसी ते परमशोभित स्थानी. अनुपम्य नवदवे. तेथे भृगु नामे एक नगरी. परम रमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी. तपादरे करिताती. तव तया नगरी एक ब्राह्मण. भृगु वंशज सकुलीन. वेदाध्यायी परम निपुण. ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नाम तया कुळ शर्मा. जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा. कुशावती नाम तियेचे. तिच्या उदरी कन्यारत्न. प्रसवली ते गुणनिधान. रूपे परमलावण्य. नाम जान मेधावती. एकुलती एक वंशस्थळी. अति सुंदर रूपागळी. उनी तिज पुढे नैषधवाळी. बहुआगळी चतुरपणे. ओठ जिचे अति अरक्त. गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कटी शोभत. मृगनेत्री गजगामिनी. प्राप्त होता 16 वर्षे. कुच चमकती जंबिरायसे. पीतवर्ण साजिरे सरिसे. देखता मानस संतोषे. तपिये विसरले तपा. जपिये विसरले जपा. पाहता जियेचे स्वरूपा. वीर्य ढळे क्षणार्धे. ऐसी ते लावण्याची ज्योती. पाहता नेत्र तटस्थ होती. पिता अवलोकिता तये प्रती. जहाली उपरती मृगांक. मग पितयाने वर विचार. करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विज कुमार. अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती. मान्यता विशेष सर्वा ठाई. घटितार्थ पाहून ते समये. तिथी निश्चयोपै केला. सालंकृत कन्यादान. करुण अल्पिले कन्यारत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण. ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस श्वशुर मंदिरी. राहिली से ते सुंदरी. उभयता प्रीती पडी भारी. न सोडिती एकमेका. क्षण एक वियोगे व्यथा. सहन होईना उभयता. तव दैवयोग विचित्रता. न सोडी सर्वथा कवनाते. एकदा नर्मदा तीरी विप्रकुमार. जलक्रीडा करिता निर्भर. सन्निध पातला एक मगर. नेला ओढोनी पाताळा. तीरी होता जो समुदाव. हाहाकार करीती जो सर्व. ग्रामवासियांनी घेतली धाव. मात जाणविली पितयाते. वक्षस्थळ ताडिती माता पिता. श्वशुर सहित धावली कांता.
शोक करीती माता पिता, हा हा जगन्नाथा केले काय. मृत्तिका घेऊन वदनी, घाली तसे ते कामिनी. शोक वर्णिता उलोपा हे धरणी, कवीची वाणी कुंठित. म्हणे आहा देवा जगन्नाथा, कोठवरी भोगू वैधव्य व्यथा. जन म्हणती हे ललनाता, करील कायिने नवे. म्हणे बुडाले माझे जहाज, ओस पडली माझी सेज. सौभाग्य दग्ध झाले आज, बोलो गुज कवनाते. ऐसा विलाप करिता ते कांता, पिता सावरी ते तत्वता. परी न सोसवे दुःख अवस्था, सावरून पिता धरी बळे. पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगाती सुखाची. वेळ येता मृत्यू काळींची, अंती एकलाची जातसे. या लागी सज्ञानजनी, प्रवर्तावे आत्मसाधनी. सुटे काळ भयापासूनी, ऐसे जनी वर्तावे. कवनाची माता कवनाचा पिता, कवनाची कांता कवन दुहिता. बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोय रे समग्र. कवन नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे. या लागे सार्थक जन्माचे, करा साचे बापानो. पहा प्रवाही बुडाला विप्रकुमर, तया ते टाकून परिवार. परत ते जाहाले येरायेर, लहान थोर सर्वही. ऐसे लोटता बहुत दिवस, वैधव्य दशा सतीस. जिताची मृत्यू श्रेयस, भोगिता वैधव्यास जानपा. दिवस न लोटेची सर्वथा, न सरे वैधव्याची व्यथा. आयुष्यही न सरेची तत्वता, मरणावस्था सती ते. तव एके काळी ते सुंदरी, स्नानार्थ पातली नर्मदा तीरी. तेथे पुराण श्रवणी क्षणभरी, अवकाशे बैसली असे. तेथे निरूपण निघाले, मळ महात्म्य पुण्यागळे. स्नानदान करिता एक वेळे, प्राप्त सोहळे वैकुंठी. ऐसा विश्वास धरुणी अंतरी, गृही पातली ते सुंदरी. मग मृदू वचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची. म्हणे ताता ऐक वचन, वैधव्य व्यथा न लोटे जान. तरी उपाव करू कवन, सांगा मज लागून स्वामिया. तिये ते पाहून दुःख भरित, पिता नेत्री अश्रू श्रवत. म्हणे बाई एकमात, करी व्रत मल महात्म्य. परी संपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस. तरी तू आचरे स्नानदानास, मौन नक्तास आचरावे. उपरी करू उद्यापन, यथाविधी ब्राह्मण संतर्पण. केलिया घडे महापुण्य, सत्य जान शुभानने. जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता, शेवटीला अध्याय ऐकता. फळ लाधे हो तत्वता, संपूर्णता प्राप्त होय. तैसेची हेही व्रत जान, करी तू एकची दिन. मनोरथ पुरविता भगवान, श्री जनार्दन दयाळू. ऐसी ऐकता पितयाची वार्ता, बहुत हर्ष भरीत ते दुहिता. प्रातःकाळी स्नानार्थ तत्वता, नर्मदा तीरी पातली. संकल्पयुक्त स्नान सारुनी, परतली स्वगृहा कामिनी. मग तत्सत्पात्र विप्र बोलावुनी, बैसे भामिनी पूजेते. त्रयत्रिनी दशक देख, आपोप केले सुरेख. घृत सहित शर्करा मिश्रित, काश्यपात्री संपादी. कुंभघट स्थापुनिया, पूजन करी लवलाह्या. चित्ती भावार्थ धरोनिया, विप्रवर्या अर्पितसे. दक्षिणे सहित वस्त्र अलंकार, द्विजा पूजिते सुंदरा. मग मौन्य करुणी नक्त विचारा, सर्वेश्वरा भजतसे. स्वपंक्ती विप्रभोजना, सारिती जाहली ते ललना. प्रातःकाळी उद्यापना, पिता जान करवितसे. षड्रस अन्ये निपजवुनी, घृत पाचित पायसांनी. द्विजा बैसवून भोजनी, दक्षिणादानी विधियुक्त. यथा काळे फळे आणुनी, ब्राह्मणा ते अर्पे दक्षिणादानी. ओटी भरून सुवासिनी, नमस्कारुनी बोळवित.
ऐसे उद्यापन करुणी भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी विमान आले स्वर्गीहुनी शिवगणी मंडित पै घंटारव होता अपार माझी शिवगणानी किन्नर वाद्ये वाजती अपार सुरवर तटस्थ ठेले ऐसे विमान उतरता भुतळी दिव्य रूप केली ते बाळी सर्वा देखता उद्धरून गेली आश्चर्य सकळी पै केले मनती एकदिनीचा व्रत प्रभाव तात्काळ उद्धरली पहावो ऐसा कृपाळू लक्ष्मी नाहो लीला लाघवो दाखवितसे असो ते विप्रसुता शिवाजवळी नेली तत्वता येरी चरणी ठेवून माथा विश्वनाथा नमियेले नमस्कारून पार्वती ते स्तुतिवादे प्रवर्ते स्तवनाते जोडोन आबद्ध हस्ते मुखी गर्जे नाम घोष जय शंकर सदाशिवा कर्पूर गौरा उमाधवा भक्तवरदायक प्रिय माधवा सोडविले भवापासोनी मने उदारा त्रिनयना खट्वांगधरा व्याळभूषणा वृषभध्वजा भक्तपाळना दानव निक्रंदना दयानिधे मी तव मतिमंद अपराधी कृपा सागर तू दयानिधी देवोनी पूर्ण कृपा औषधी भवभय व्याधी निवारिली ऐसा स्तुतिवाद करुणी मस्तक ठेविला शिवचरणी संतोषयुक्त झाली भवानी देखून नयनी ती येते निरखून पाहे भवानी तव कुंकुमहीन वदनी म्हणे धवरहित हे कामिनी जानवले जानवले मनी जगन्माते मग आश्वासुनी येते सन्निध बैसविली निरुते नाना उपभोग सयोचिते पुरवीत येते भवानी ऐसे लोटले कित्येक दिवस तव एके दिवसी श्रीनिवास शिव भेटी सानायास कैलासापयाले नमोन्या कैलास राणा येरा येर करुणी हास्यवदना देवोन्याभ्युत्थाना रमारमना बैसविले स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तात्काळ विमान रूढ ते वेळे भवानी सहित निघाले सवे घेतली मेधावती काशीपुरा पावली त्वरित गती अनुपम्य रचना तये स्थिती देखोनी मनी आनंद मनोन आनंदवन म्हणती अमृतवाहिनी भागीरथी जे त्रिपथगामिनी विख्याती जनतरती बिंदू मात्रे ते वास्तव्य नीलकंठ करिता झाला वरिष्ठ केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती खेद खिन्न वैधव्य सती म्लान वदने देखिली मग प्रार्थोनी विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा न साहेची सर्वथा निवारी कृपावंता हे भोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयीवर अक्षयी सौभाग्यापार होऊ शंकर बोलिला तैपासोनी नाम जान मंगळा गौरी ठेवी त्रिनयन दिदले अक्षयी भुवन स्थापिली जान वारणशिये तैपासोनी नाम विख्यात मनती मंगळा गौरी सत्य जनयात्रेसी जाती नित्य घेती दर्शनादरे इतर देशींचे यात्रेकरी जाती ते नमिती मंगळा गौरी हे प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्रे देखती ऐसी ते मेधावती विप्रदुहिता एक दिनी व्रताचरता वैधव्याची निवारुणी व्यथा अक्षयी सौभाग्यता ते झाली ऐसे हे मल महात्म्य जान लक्ष्मी ते सांगेन जनार्दन तेची प्राकृत भाषा श्रोते जन करोत श्रवण आदरे शास्त्र प्रचिती साक्षीभूत मणी धरोनी शुद्ध भावार्थ भावे आचरावे हे व्रत सर्वाघात न सोहे शिवपुराणींची हे कथा पद्मपुराणी असे तत्वता तेची प्राकृत भाषे तुम्हा आता श्रवण पंथा निवेदिली
तया मंगळागौरीचे दर्शन मंगळ होती सर्व ही जन. शंकर गौरी तुष्टमान होय कल्याण सर्वा ठाई. तरी नर अथवा नारी बाळ अथवा वृद्ध सुंदरी लाभ सारिखा सर्वांपरी व्रत निर्धारी आचरता. इति श्रीमलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित अष्टादशोऽध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. सब संतन की जय.